जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी चले आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में चलो पवन कुमार पधारो कीर्तन में चलो जी पवन कुमार पधारो कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में चलो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 चले चले आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो रे कीर्तन में चलो पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो पवन कुमार पधारो हरि कीर्तन में सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे मस्तक हे पायावर या वारेकरी संतांच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये द्या भाव पुरवी वासना अंती ते आपणा पासी न्यावे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेविकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट शांतता महानता ज्यांच्यामध्ये वास करते विद्या व विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले दगडातील परिसरसातील अमृत मानसातील देव जगत कल्याणार्थ या भूतलावर अवतीर्ण झालेले महान संत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय वारेकरी संप्रदायाचे कळस पंचम वेद निर्माते श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा महत्वाचा उत्कृष्ट असा भगवान परमात्मा आणि भक्त यांच्यातील प्रेमाचा संबंध स्पष्ट करणारा अभंग संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडला आहे विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आज या ठिकाणी श्री क्षेत्र मनोरमा नगर ठाणे या ठिकाणी आपल्या या परिसराचं वैभव या भागाचं वैभव भगवान परमात्म्याचं स्वरूप असणारे ज्योतिबा महाराज या ज्योतिबा महाराजांची ज्योतिर्लिंग सेवा समिती ज्योतिबा महाराजांचा यात्रा उत्सव आणि या यात्रा उत्सवानिमित्तानं आयोजित करण्यात आलेली ही कीर्तन रूपी सेवा देशमुख साहेब जगताप साहेब संपूर्ण या ठिकाणी असणारी सर्व कार्यकर्ते मंडळी कमिटी मंडळी सर्वांनी या ठिकाणी नियोजित केलेली ही कीर्तन रूपी सेवा कार्यक्रमाचा आनंद वाढावा कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित व्हावा या हेतूने या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महाराज मंडळी गायक वृंद कलाकार वृंद कार्यक्रमासाठी उपस्थित हरिभक्तीपरायण आदरणीय गायनाचार्य दिलीप महाराज शिंदे हरिभक्तीपरायण आदरणीय गायनाचार्य अमोल महाराज हरिभक्तीपरायण आदरणीय गायनाचार्य
ब्रह्मदेव दादा लुगडे, हरिभक्तीपरायण आदरणीय गायनाचार्य सरस महाराज. सरस महाराज, त्याच पद्धतीने हरिभक्तीपरायण आदरणीय आपल्या भागातील युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण आदरणीय अविनाश चव्हाण. अविनाश दादा चव्हाण, त्याच पद्धतीने श्री संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था माझ्या संस्थेतील विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रमासाठी या ठिकाणी मनमाडवरून मी घेऊन आलेले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपले चोपदार काका आहेत. त्याचबरोबर या भागाचं वैभव, या परिसरामध्ये ठाणे परिसरामध्ये अनेक सप्ताहांची नियोजने ज्यांच्याकडे असतात आणि ज्यांच्या हातामध्ये सुंदर अशा प्रकारे मृदुंगाची जादू आहे, ज्यांचा स्वभाव सुद्धा अत्यंत नम्र आहे, असे आमचे बंधू हरिभक्तीपरायण आदरणीय असणारे बाळासाहेब दादा डुंबरे, आदरणीय बाळासाहेब दादा या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. या भागाचा वैभव आहे महाराज, कारण एवढे मोठे नियोजन असून सुद्धा फार नम्र स्वभाव दादांचा, त्यांचं बोलणं, त्यांचं व्यक्तिमत्व फार सुंदर आहे. असे आमचे दादा या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आमच्या विनेकरी ताई आहे. मला महाराष्ट्रभर कार्यक्रमासाठी घेऊन फिरतात. महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक असो, तेलंगणा असो, गुजरात असो, मध्य प्रदेश असो. आता येत्या पाठीमागे 8 तारखेला कीर्तन सेवा होती. तेलंगणामध्ये हॉट्टल म्हणून गाव आहे, तिथे 9 तारखेला कीर्तन सेवा होती. कर्नाटकामध्ये बिदरच्या जवळ हलोळी म्हणून गाव आहे तिथे. आणि दररोजचा असा प्रवास आहे. आता काल परवाच लातूरला जाऊन आलो, साताऱ्याला जाऊन आलो. संपूर्ण महाराष्ट्रभर सिंधुदुर्ग पासून तर नागपूर पर्यंतचा प्रवास आहे. सगळीकडे प्रवास करण्यासाठी मला घेऊन फिरतात. नवे नवे सुंदर अशा प्रकारे मृदुंगही वाजवतात. ज्यांनी इंदोरीकर बाबांसोबत 2 वर्ष पखवाजाची साथ संगत केलेली आहे असे माझे पती परमेश्वर हरिभक्तीपरायण आदरणीय कृष्णा महाराज शिंदे, आदरणीय महाराज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. माझी मोठी बहीण राधिका ताई सुद्धा माझ्यासोबत कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. या ठिकाणी कार्यक्रमासाठी ज्योतिबा यात्रा उत्सव समिती, ज्योतिबा यात्रेचे सर्व भाविक भक्त या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मनोरमा नगरचे सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, बाल गोपाळ, अबाल, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक सर्वच या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टम कार्यक्रमासाठी आहे. कुठली दादा? इथलीच आहे का? सुंदर मनोरमा नगरची. सुंदर, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर अशा प्रकारे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम विठ्ठल त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रमासाठी श्री संत जनाबाई भजनी मंडळ, रामकृष्ण हरी भजनी मंडळ ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजक नियोजक देशमुख साहेब असतील, जगताप दादा असतील, ज्योतिर्लिंग सेवा समिती सर्व कार्यकर्ते, या सर्वांचा या ठिकाणी उत्सव आहे. आता तुम्ही म्हणाल ताई महाराष्ट्रभर ज्योतिबाचा उत्सव चालू असतो, पण हा ज्योतिबा महाराज कोण आहेत? ज्योतिबा महाराज कोण आहे? कुणाचा अवतार आहे? ज्योतिबा महाराज कोल्हापूरलाच का स्थापित झाले? याचं कारण काय? तर बघा माईबापांनो, ज्योतिबा महाराज म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, साक्षात ज्योतिर्लिंग म्हणजे ज्योतिबा महाराज. साक्षात भगवान शंकरांचा अवतार म्हणजे ज्योतिबा महाराज. ब्रह्म, विष्णू आणि महेश आणि जमदग्नी ऋषींचा क्रोधांश त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी सामावला गेला आहे, अशी ज्योतिबा महाराज. आता या ज्योतिबा महाराजांनी म्हणजे भगवान शंकराने हा ज्योतिबाचा अवतार का धारण केला? वास्तविक जर तसं विचार करायला गेलं तर हा केदार लिंग अवतार आहे महाराज. हा केदार लिंग म्हणजे जमदग्नी ऋषीचा क्रोधांश, त्याला केदार म्हटलं जातं, केदारेश्वर म्हटलं जातं. आणि हा केदार लिंग अवतार त्या ठिकाणी आहे. तर असे हे ज्योतिबा महाराज कोल्हापूरला का स्थापित झाले, कोल्हापूरला का थांबले आणि दक्षिणेकडे मुख करून त्यांचं मंदिर आहे. मग दक्षिणेकडेच मुख करून त्यांचं मंदिर काय? कारण असं आहे मायबापांनो, कोल्हापूरची जगदंबा माता, अंबिका माता, या जगदंबा मातेवर, अंबिका मातेवर एकदा संकट आलं. रत्नासुर नावाचा दैत्य माजला आणि या रत्नासुर नावाचा दैत्य माजल्याच्या नंतर जगदंबा मातेला, त्या दैत्याला मारण्यासाठी थोडेसे कष्ट त्या ठिकाणी झाले. त्या दैत्याला, रत्नासुर नावाच्या दैत्याला त्या ठिकाणी मारता येईना, म्हणून त्या ठिकाणी त्या जगदंबा मातेनं भगवान शंकरांची आराधना केली. भगवान शंकरांची आराधना केल्यानंतर भगवान शंकर म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचा अंश आणि जमदग्नी ऋषींचा क्रोधांश असा तो अवतार ज्योतिबा महाराजांनी त्या ठिकाणी अवतार धारण केला आणि ज्योतिबा महाराजांनी त्या रत्नासुर नावाचा दैत्याचा वध केला. म्हणून जगदंबा मातेनं त्या ठिकाणी ज्योतिबा महाराज आपला अवतार कार्य संपूर्ण म्हणजे आपला त्या ठिकाणी त्या राक्षसाला मारून जेव्हा निघाले, तेव्हा जगदंबा मातेनं
ज्योतिबामातेनं सांगितलं की तुम्ही अजिबात इथून जायचं नाही, नेहमी माझ्या रक्षणासाठी माझ्या पाठीशी तुम्ही उभं राहिलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी ज्योतिबा महाराज कोल्हापूरला स्थापित झाले. अंबाबाई, लक्ष्मी, महालक्ष्मी कोल्हापूरला, जगदंबा माता आणि ज्योतिबा महाराज सुद्धा कोल्हापूरला स्थापित झाले. महालक्ष्मी मातेचं, जगदंबा मातेचं, माता भवानीचं रक्षण व्हावं यासाठी त्यांचं मुख सुद्धा दक्षिणेकडे आहे. विठ्ठल आता ज्या ठिकाणी ते वास्तव्य करतात त्या वाडीला आपण काय म्हणतो माहिती का तुम्हाला? काय म्हणतात? वाडी रत्नाकर. शाब्बास. ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ते वास्तव्य करतात ज्योतिबा महाराज त्याला वाडी रत्नाकर म्हणतात किंवा रत्नाकर वाडी असं सुद्धा म्हणतात. मग त्याला रत्नाकर वाडी का म्हणतात? कारण त्या ठिकाणी रत्नासूर नावाचा दैत्याचा वध केला म्हणून त्याला रत्नाकर वाडी म्हणतात. चला पुढे. अजून जर तसं आपल्याला वर्णन करायचं झालं तर सावता महाराज, ज्या सावता महाराजांच्या अंतकरणामध्ये साक्षात परमतत्वाने पांडुरंगाने वास केला, आपण वर्णन करतो. हृदया बांधी खाना केला, हृदया बांधी खाना केला, हृदय बांधी खाना केला, हृदय बांधी खाना केला, हृदया बांधी खाना केला, हृदया बांधी खाना केला, हृदय बांधी खाना केला, हृदय बांधी खाना केला. आता विठ्ठल कोंडीला 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 कोंडीला, 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 हृदया बांधी खाना केला, हृदया बांधी खाना केला. आठ विठ्ठल कोंडला, विठ्ठल कोंडला, विठ्ठल कोंडला, आठ विठ्ठल कोंडला, विठ्ठल कोंडला, हृदय बांधी खाना केला, हृदय बांधी खाना केला. हे सावता महाराज, ज्या सावता महाराजांनी साक्षात ब्रह्मांडाच्या मालकाला आपल्या हृदयामध्ये धारण केले, असे सावता महाराज ज्योतिबाची यात्रा करत होते. बरं का? ऐका ठाणेकर मंडळी, सावता महाराज ज्योतिबाची यात्रा करत होते. कोल्हापूर पासून 300 मीटरवर ज्योतिबाचा डोंगर आहे. ज्योतिबाच्या डोंगरावरती गेल्यानंतर सावता महाराजांची जी काही पत्नी होती ना, तिला फार भूक लागली आणि तिने आपल्या पतीला सांगितलं, महाराज मला फार भूक लागली, काय करू काय करू काय करू. त्यावेळेस सावता महाराजांनी सांगितलं, तू काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, या ठिकाणी हे क्षेत्र म्हणजे एवढं पवित्र, एवढं पावन आहे. साक्षात ज्योतिर्लिंग भगवान या ठिकाणी आहे, साक्षात केदारेश्वर या ठिकाणी आहे, ब्रह्म विष्णू महेश आणि जमदग्नी ऋषींचा कृदंश साक्षात या ठिकाणी अवतरित आहे. या ठिकाणचा कुठलाही दगड घे म्हटले याचं रत्नच बनेल म्हटले, कुठलाही दगड घे याचं रत्न बनेल. खरोखर सावता महाराजांच्या पत्नीनं त्या ठिकाणच्या त्या वाडीवरचे, त्या गावातले, ज्योतिबाच्या डोंगरावरचे त्या ठिकाणी असणारे दगड गोळा केले महाराज आणि बघितलं तर काय साक्षात त्याचे रत्न तयार झाले. म्हणून त्या वाडीला नाव पडलं रत्नाकर वाडी. विठ्ठल 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 या ज्योतिबा महाराजांनी अवतार कार्य करून अनेक राक्षसांचा वध केला महाराज. दानवासुराचा वध केला, अनेक 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 अनेक. रत्नासूर सगळ्यात महत्वाचा राक्षस, त्याचा वध केला आणि जगदंबा मातेच्या रक्षणासाठी नेहमी साठी ते त्या ठिकाणी स्थित झाले. आता या ज्योतिबांची सासनकाठी नाचवतात, नाचवतात ना? हा, ज्योतिबा महाराजांची सासनकाठी नाचवतात. माहिती का तुम्हाला का नाचवतात? सासनकाठी नाचवतात, पण का नाचवतात त्याला कारण आहे महाराज. ज्यावेळेस ज्योतिबा महाराजांनी अनेक राक्षसांचा वध केला, ज्या ज्या राक्षसांचा वध केला
त्या राक्षसांच्या ज्या काही पत्न्या होत्या त्या पत्न्या त्या ठिकाणी ज्योतिबा महाराजांना त्या ठिकाणी शरण आल्या. आता ज्योतिबा महाराज म्हणजे साक्षात भगवान शंकरांचा अवतार. भगवान शंकरांचं कार्य म्हणजे काय तर या जगताला मुक्ती देण्याचं कार्य कोणाचं? भगवान शंकरांचं. या जगाचा संहार करण्याचं कार्य आहे भगवान शंकरांचं. त्या अनेक राक्षसांचा पत्न्या त्या ठिकाणी शरण गेल्या, म्हटले आम्हाला मुक्ती द्या, आम्हाला मुक्ती द्या, आम्हाला मुक्ती द्या, आम्हाला मुक्ती द्या असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्योतिबा महाराजांनी सांगितलं मी तुम्हाला मुक्ती देईल पण आता नाही. चैत्र महिन्यामध्ये माझी यात्रा भरते, चैत्र महिन्यामध्ये माझी यात्रा भरते, त्यावेळेस मी प्रकट होतो. कशासाठी तर जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचं मिलन घडवून देण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रकट होतो. आणि त्या ठिकाणी प्रकट झाल्याच्या नंतर मी नक्कीच तुम्हाला मुक्तीचा मार्ग मोकळा करून देईल, मोक्षाचा मार्ग मोकळा करून देईल. आणि असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या ज्या राक्षसांच्या पत्न्या होत्या ज्योतिबा महाराजांनी त्यांना मुक्ती मिळवून दिली, म्हणून त्यांच्या नावाने त्या सासन काठ्या नाचवल्या जातात. विठ्ठल 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 विठ्ठल. आता ज्योतिबांचा एक साक्षात मंत्र आहे, ज्योतिबाच्या नावानं सांग भल, नाही का? सांग भल र देवा सांग भल र, सांग भल र देवा सांग भल र, चांग बलर देवा चांग बलर, चांग बलर देवा चांग बलर, हे सांग भल र देवा सांग भल र, सांग भल र देवा सांग भल र, चांग बलर देवा चांग बलर, चांग बलर देवा चांग बलर. हे ज्योतिबाच्या नावानं सांग भल र, ज्योतिबाच्या नावानं सांग भल र, हे ज्योतिबाच्या नावानं चांग बलर, ज्योतिबाच्या नावानं चांग बलर. चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर असं आपण म्हणतो. चांग भल, चांग भल, चांग भल का म्हणतो माहिती का तुम्हाला? हा चांग भल हा जो शब्द आहे हा मराठीतला नाही. हा जो चांग भला शब्द आहे ना महाराज हा पंजाबीतला आहे बरं का. पंजाबी मध्ये जर सगळं चांगलं असलं तर ते लोक म्हणतात चंगा भला. काय म्हणतात? चंगा भला, आम्ही फार आनंदी आहोत म्हणून ते म्हणतात. पंजाबी लोक म्हणतात चंगा भला, चंगा भला, चंगा भला, आम्ही आनंदी आहोत. ज्योतिबाला गेल्यानंतर कोल्हापूरला दर्शन घेतलं, भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिबा महाराज दुःखितांचं दुःख निवारण करतात, भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात, भक्तांचं रक्षण करतात आणि दृष्टांचा संहार करतात. ज्योतिबाच्या दर्शनाला गेल्यानंतर भक्तांना समाधान वाटतं म्हणून भक्त म्हणतात सांग भल, सांग भल. हा सांग भल शब्द पंजाबी मधून आलाय. चंगा भला, चंगा भला, त्याचं मराठीमध्ये रूपांतर झालं सांग भल. विठ्ठल 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 असा भगवान शंकरांचा अवतार म्हणजे ज्योतिबा महाराज. त्यांचं कार्य सुद्धा फार मोठं आहे. असे हे ज्योतिबा महाराजांनी यांचा यात्रे उत्सवानिमित्तानं आज या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा आपल्या या मनोरमा नगरच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. म्हणून नामसंकीर्तना करता जो काही अभंग निवडलाय अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्मा आणि भक्त यांच्यातील प्रेमाचा संबंध स्पष्ट करतात. आता भगवान परमात्मा दृष्टांचा संहार करतो. ज्योतिबा महाराजांनी दृष्टांचा संहार केला, अनेक राक्षसांना मारलं, जगदंबा मातेचं रक्षण केलं, माई भवानीचं रक्षण केलं. भक्तांचं रक्षण करायचं आणि दृष्टांचा संहार करायचा यासाठी भगवंत अवतार घेत असतो. मग असं भक्तांकडे नेमकं आहे तरी काय? असं भक्तांकडे नेमकं आहे तरी काय? तर असं भक्तांकडे आहे ते म्हणजे प्रेम. आता भगवान परमात्मा आणि भक्त यांच्यामध्ये फार प्रेम आहे महाराज. किती प्रेम! परमात्मा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवांवरती प्रेम करतात, परमात्मा त्यांच्या अपतेष्टांवरती प्रेम करतात आणि परमात्मा भक्तांवरती प्रेम करतात. पण प्रत्येक प्रेमाची संकल्पना, प्रत्येक प्रेमाची व्याख्या आणि प्रत्येक प्रेमाची परिणिती मात्र वेगळी आहे. आता परमात्मा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवांवरती प्रेम करतात. तो म्हणाल ताई कशावरून? तर बघा, संपूर्ण जगाला खाऊ पिऊ घालण्याचं कार्य कोण करतो? देव करतो. सगळ्या जगाला सांभाळण्याचं कार्य कोण करतो? महिला मंडळ. सगळ्या जगाला खाऊ पिऊ घालणार कोण? मनोरमा नगरचं महिला मंडळ. बोला बोला. मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. बोला 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 बोला. तुम्ही बोललं पाहिजे. फार चांगले दिवस आले आता आपल्याला. आमच्या बहिणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झाल्या का नाही? किती चांगले दिवस आले. आमच्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी महिन्याला 1500 रुपये पगार घेणार
आणि मुख्यमंत्र्याचे लाडके दाजी कागदपत्र जमा करता करता जाम होणार. हा कागद आणा, तो कागद आणा, हा उतारा आणा, तो उतारा आणा, हा दाखला आणा, तो दाखला आणा, फळफायदा काहीच नाही. ब्रह्मदेव दादा फळफायदा काहीच नाही. फक्त काय करायचं, धावपळ करायची. पण जाऊ द्या, काही होत नाही. आमच्या महिला मंडळात फार चांगले दिवस आले, महिला मंडळ म्हणून आता चांगले दिवस आले. आपला थेट वशिला वाढला. आपण कोण झालो, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. म्हणून महिला मंडळ आता आपला वशिला वाढला. आता घाबरायचं, तुमचा आवाज नाही आला तर मी डायरेक्ट घरी निघून जाईल बरं का. थांबणारच नाही. तुम्ही बोलल्या पाहिजे. बोलल्याशिवाय मला कसं काय करणार. हसत खेळत करायचं आपलं कीर्तन. पण कीर्तनातून आपल्याला असं काहीतरी जीवनामध्ये मार्गदर्शन घ्यायचं की आपल्या जीवनाचा उद्धार सुद्धा झाला पाहिजे. नाही तर नुसतं कीर्तन ऐकायचं. आता फार कीर्तन झाले हल्ली, इतके कीर्तन झालेत महाराज काय सांगावं. टीव्हीला कीर्तन, मोबाईलला कीर्तन, युट्यूबला कीर्तन, फेसबुकला कीर्तन, इन्स्टाला कीर्तन, स्टेटसला कीर्तन, व्हॉट्सअपला कीर्तन, लाईव्ह कीर्तन, दहाव्याचं कीर्तन, वर्षराधाचं कीर्तन, वाढदिवसाचं कीर्तन, यात्रेनिमित्त कीर्तन, सप्ताहाचं कीर्तन. कीर्तन फार झालेत. पण ऐका म्हणा महानगरचं महिला मंडळ, पुरुष मंडळी, कीर्तन किती ऐकले याला महत्व नाहीये, पण किती कीर्तनातून किती घेतलं ना आपल्या अंतकरणात उतरवलं आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग केला, जीवनाचा किती उद्धार केला याला फार महत्व आहे. एक वाक्य घ्या कीर्तनातलं, एक कीर्तन आहे महाराज. एक वाक्य जरी आपण कीर्तनातलं घेतलं ना आपल्या जीवनामध्ये उतरवलं ना तर जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कीर्तनाची ताकद आहे महाराज, ही कीर्तनाची ताकद आहे. म्हणून कीर्तनातून चांगलं घ्या महिला मंडळ. म्हणून आता आपला आवाज वाढला पाहिजे. घाबरायचं, भ्यायचं, कसली चिंता करायची, उद्यापासून घरात काम करायचं नाही म्हणतोय खुशाल. मग काय मुख्यमंत्रीची लाडकी दाजी करणार आहे का? फरची पुसा, स्वयंपाक करा, चहा करा, पाणी करा, असं काही करू नका. सगळ्यांनी घरामध्ये कामही करा आणि कीर्तनाचा आनंदही घ्या. सगळ्या जगाला खाऊ पिऊ घालणारा परमात्मा आहे. तू म्हणाल कसं काय, समजण्यासाठी उदाहरण सांगते. रात्रीचे 12 वाजले, लक्ष्मी मातानं ताट केलं, परमात्माला जेवायला बसले, घास उचलायचा, थांबा देवा म्हटले. काय घडात बघा किती वाजले, म्हटले 12. देवा तुम्ही आतापर्यंत कुठल्या ढाब्यावर होते, आतापर्यंत कुठल्या हॉटेलमध्ये होते, आम्हाला कळायला पाहिजे. कळाल्याशिवाय मी तुम्हाला जेवू देणार नाही. असं कोण म्हणतं? कोण म्हणतं? लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे देवाची कोण? पुरुष मंडळी पटापटा बोला. जे पटापटा उत्तर देतील ना त्याला जागेवर चांदीचं नाणं बक्षीस. लक्ष्मी म्हणजे देवाची कोण? बायको, पत्नी, मिसेस मंडळी. तुमच्याकडे काही वेगळा शब्द आहे का? वाईफ वगैरे. लक्ष्मी म्हणजे देवाची बायको. आता पुरुष मंडळी खास तुमच्यासाठी, खास चांदीच्या नाण्यासाठी प्रश्न. सगळ्यांच्या नादी लागायचं, सगळ्यांच्या नादी लागायचं, पण बायकोच्या नादी लागायचं नाही म्हणतोय खुशाल. मनोरमा नगरचं महिला मंडळ तुमच्या समोर नाही म्हणताय, काय डेअरिंग आहे. कोणाची बायको कशी, कोणाची कशी, कोणाची समजदार, कोणाची मनमिळव, कोणाची प्रेमळ, कोणाची भांडखोर, कोणाची संशय. एक जणाची बायको त्याला कधीच कुठ जाऊ देत नव्हती. कोणाच्या दहाव्याला नाही, मौतील नाही, वर्षराधाला नाही, कीर्तनाला नाही, भजनाला नाही, सभेला नाही, पार्टीला नाही, वाढदिवसाला नाही. ते असं घरात बसून बसून वैतागले. नेमका तिचा बाबा आजारी पडला, ती 4 दिवस माहेरी गेली. पण माहेरी गेल्यावर सुद्धा ती गप्प बसत नव्हती. ती सारखा तिथून त्याला फोन करायचे, कुठं आहे तुम्ही? आता हे घाबरेल गिराईक मनोरमा नगरचं, हे म्हणायचं घरातच आहे. ती म्हणायची कशावरून? हे लगेच मिक्सरचा आवाज काढायचो. पहिल्या दिवशी फोन केलाय, कुठे? घरातच आहे. दुसऱ्या दिवशी फोन केलाय, कुठे? घरातच आहे मिक्सर. तिसऱ्या दिवशी फोन केलाय, कुठे? घरातच आहे मिक्सर. चौथ्या दिवशी ती माहेरून आली. ती माहेरून आली पण याचा घरात तपास नव्हता. हे फरार झालेलं होतं. फरार. याला वाटलं बरं झालं भारत स्वतंत्र झाला. हे फरार झालेलं होतं. ती म्हणे बंड्या कुठे गेलतोय पप्पा? बंड्या म्हणे मम्मी जशी तू मामाच्या गावाला गेली ना मम्मी तसे पप्पा घराच्या बाहेर गेलेत. मम्मी काय बोलतोस बंड्या? अरे जेव्हा जेव्हा मी पप्पाला फोन लावायचे तेव्हा पप्पा मला मिक्सरचा आवाज काढून दाखवायचे. अगं मम्मी जशी तू मामाच्या गावाला गेली ना मम्मी तसे पप्पा घराच्या बाहेर गेलेत मम्मी, पण जाताना आपलं मिक्सरच सगळं घेऊन जायले म्हणे मम्मी. हे आग्यामुळं काही साध आहे का महाराज? या आग्यामुळं नवरा घराकडे येताना दिसला, हंडा आपट, कळशी आपट, हे आपट ते आपट. नवरा जेवायला बसला का भनभन 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 भनभन. त्याला वाटतं ड्युटीवर झोपलो असतं तर बरं झालं असतं, नसतो घरी आलं तर परवडलं असतं. लक्ष्मी मातेने सांगितलं, देवा सांगा तुम्ही आतापर्यंत कुठं होते? लक्ष्मी मातेला देवाने सांगितलं, अगं सगळ्या जगाच्या भरण पोषणाची जबाबदारी माझ्यावर आहे. सगळ्या जगानं काही खाल्ल्याशिवाय मला काही खाता येत नाही. सगळ्या जगाची दुःख दूर करण्याचं कार्य माझ्यावर आहे. सगळ्या जगाची पीडा दूर करण्यासाठी तर ज्योतिबाच्या नावाने मी अवतरलोय की नाही? अगं सगळ्या जगाची दुःख मला त्या ठिकाणी दूर करायची. म्हटले असं? हो. म्हटले उद्या बघू. दुसरा दिवस उजाडला. दुसरा दिवस उजाडल्याच्या नंतर लक्ष्मी मातेने एक रिकामी डबी घेतली. रिकाम्या डबीमध्ये एक मुंगी भरली.
ठेवली. ती डबी आपली कपाटामध्ये ठेवून दिली. महाराज परमात्माला जेवायला बसले. घास उचलायचा थांबा देवा. म्हटले काय तुम्ही काल सांगितलं होतं जगतामध्ये काही जीवाला उपवास राहू देत नाही. म्हटले खरंच राहू देत नाही. आज जर मी तुम्हाला दाखवलं. म्हटले दाखवून दे. लक्ष्मी माता कपाटाजवळ गेल्या. कपाट खोललं. कपाटातून डबी काढली. ऐका ठाणेकर मंडळी, डबी काढली, डबी उघडली, डबी देवाच्या समोर आणली. तर आतमध्ये काय प्रकार, आतमध्ये ती डबी संपूर्णपणे साखरेने भरलेली होती आणि वरती मुंगी साखर चाटण्याचं काम करत होते. लक्ष्मी मातेनं दृश्य बघितलं. परमतत्वाच्या चरण विंदावरती दंडवत घातला आणि भगवंताला सांगितलं, प्रभू तुमचा महिमा अगाध आहे, तुमची लीला अगाध आहे. संपूर्ण विश्वावरती तुमचं नितांत प्रेम आहे आणि त्या नितांत प्रेमाचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. परमात्म्याचं तुमच्या आमच्या सामान्य जीवांवरती फार प्रेम आहे. माई बापांनो, काही विज्ञानवादी लोक म्हणतात या जगात देव नाही. काही लोक जगात मध्ये देवाचं अस्तित्व मान्य करायला तयार नाही. नास्तिकवादी लोक म्हणतात या जगात देव नाही. मी सांगेन देव आहे आणि प्रत्येक क्षणाला देव आपल्याला भासतो. देवाचं अस्तित्व आहे, प्रत्येक क्षणाला भासतो. मला सांगा ठाणेकर मंडळी, देव आहे की नाही? एकाच वाक्यातून तुम्हाला सांगते. मला सांगा, दररोज रात्री झोपणं आपल्या हातात आहे. दररोज रात्री झोपणं आपल्या हातात आहे. पण दररोज आपल्याला नित्य नेमानं आठवणीनं उठवणारा कोण कोण आहे? आणि जर त्यानं आठवणीनं उठवलंच नाही प्रत्येकाला तर पाहुणे रावळे म्हणतील नातेवाईक गोळा करा आणि यांना कायमचं उठवा. अरे आठवणीनं तो उठवतो का? त्याचं आपल्यावरती असणारं प्रेम. विठ्ठल तर अशा स्वरूपाने परमात्मा तुमच्या आमच्या सामान्य जीवांवरती प्रेम करतात. परमात्मा त्यांच्या अपतेष्टांवरती प्रेम करतात. रुक्मिणीने सांगितलं, देवा मला तुमच्यासारखा सुंदर गोजरा साजरा मुलगा हवा आहे. देवाने सांगितलं तपश्चर्या करा मिळेल. सत्यभामीने सांगितलं पारिजातकाचं झाड पाहिजे, दिलं. जांबुवंतीचा नियम होता, भगवान शंकरानं कमळ व्हायची. एक दिवस एक कमळ अपूर्ण आलं वाहण्यासाठी देवानं आपलं नेत्र कमल वाहिनं. हे झालं परमात्म्याचं अपतेष्टांवरचं प्रेम. आणि आता तिसरा प्रकार परमात्म्याचं भक्तांवरचं प्रेम. सांगा ना, तुकोबाराय तो परमात्मा त्या भक्तांवरती किती प्रेम करतो. तुकोबाराय सांगतात किती प्रेम करतो ते विचारूच नका. अरे तो परमात्मा साक्षात ज्योती रूपानं त्या ठिकाणी प्रकट झाला. ज्योती रूपानं म्हणजे काय तर सगळा अंश त्याच्यामध्ये सामावलेला आहे. महाराज ज्योती रूपानं म्हणजे त्याला नाव रूप, ज्याला निर्गुण निराकार आपण असं म्हणतो ना, तो ज्योतिबाई महाराज. ज्याला नाव रंग रूप सुद्धा नाही, त्याच्याही पलीकडे असणारा ज्योती रूपानं. मला सांगा महिला मंडळ पुरुष मंडळी, मला सांगा, आपण जर जेवायला बसलो तर आपल्याला ताट वाढलं जातं. ताट वाढल्यानंतर आपण जेवताना फक्त भातच खातो का? ताट म्हणजे काय? नुसता भात म्हणजे ताट आहे का? नुसतं वरण म्हणजे ताट आहे का? नुसती भाजी म्हणजे ताट आहे का? नुसती पोळी म्हणजे ताट आहे का? ताट आपण कशाला म्हणतो? वरण भात भाजी पोळी मीठ सगळे पंच पक्वान्नाचं मिळून काय होतं? ताट होतं. केवळ भगवान शंकर म्हणजे ज्योतिबा नाही बरं का. केवळ भगवान शंकर म्हणजे ज्योतिबा नाही, किंवा केवळ ब्रह्म म्हणजे ज्योतिबा नाही, केवळ विष्णू म्हणजे ज्योतिबा नाही, केवळ शंकर म्हणजे ज्योतिबा नाही, केवळ केदारेश्वर म्हणजे ज्योतिबा नाही, केवळ जमदग्नी ऋषींचा क्रोधांश म्हणजे ज्योतिबा नाही, तर सर्वच अंश त्या ज्योतिबांमध्ये सामावले. ते ज्योतिरूप आहे, ते निर्गुण निराकार आहे, म्हणून त्यांचं नाव काय आहे? ज्योतिबा. म्हणून त्यांना म्हटलं जातं ज्योतिबा. असा तो परमात्मा भक्तांसाठी त्या ठिकाणी प्रकट होतो. मग किती प्रेम करतो. तुकोबाराय सांगतात की माझ्याकडे वर्णन करायला शब्दच नाही. म्हटले किती प्रेम, किती प्रेम. सांगा ना तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात चला आपण उदाहरणच बघू. किती प्रेम. म्हटले एवढं प्रेम जेवढं माय आणि लेकरामध्ये असतं का? म्हटले तेवढं प्रेम. तू माझी माऊली मी ओ तुझा ताना, पाजी प्रेम पाना पांडुरंगे, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव. हे भगवंता तू आमची आई आहे आणि आम्ही तुझे लेकर आहोत. मनोरमा नगरचं महिला मंडळ. आई कुणालाही म्हणता येत नाही. अरे आई म्हणजे काय? अरे आ म्हणजे आत्मा, नी म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते, तिला आई म्हणतात. आई मायेचा सागर, आई चैतन्याचा जागर, आई समृद्धीची घागर, आई पावसाच्या दारा, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई हक्काचं व्यासपीठ, आई भाजीतलं मीठ.
आणि आई पहिलं विद्यापीठ. अरे आई ती आई असते नसते सांभाळणारी दाई, असल्यावर कळत नाही गेल्यावर मिळत नाही तिला आई म्हणतात. स्वामी तिने जगाचा आई विना विकारी, आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. पूर्वीच्या काळामध्ये महिला जात्यावर दळण दळायच्या. आता आमच्या महिलाला जाती माहित नाही. आता आमच्या महिलांनी इतकी क्रांती केली महाराज. महिला डॉक्टर, महिला वकील, महिला इंजिनियर, महिला शिक्षक, महिला कीर्तनकार, महिला प्रबोधनकार, महिला गायक, महिला वादक, टॅक्सी चालवतात, रिक्षा चालवतात, रेल्वे चालवतात, विमान चालवतात, देश चालवतात, फॅशन डिझायनर महिला, ब्युटी पार्लर चालवतात, एसटी कंडक्टर महिला, एसटी ड्रायव्हर महिला, एसटीचा अर्धा तिकीट महिलांना, 1500 रुपये पगार महिलांना, पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला महिला आहे, टोल नाक्यावर टोल फाडायला महिला आहे. आता तरी बरं आहे महाराज. मी आतापर्यंत बरीच महिलांची मोठमोठाली सप्ते केली. आता तरी बरं आहे. काही दिवसांनी आमच्या महिला इतक्या पुढे जाणार, इतक्या पुढे जाणार. सगळ्या महिला नोकरीच्या निमित्तानं घराच्या बाहेर आणि सगळे माणसं खुशाल म्हणताय घरात. मग एकमेकांना म्हणतील सका पाटील झाल्या भाकरी, दौलतराव दिली का फोडणी, दत्तू पाटील पिठलं केलं पण मीठ किती टाकायचा अंदाज आहे ना. कमी बिमी पडलं तर ड्युटीहून आल्यावर बायको मारायला बसली. आता आमच्या महिलांनी फार क्रांती केली महाराज. पण पूर्वीचे दिवस होते महाराज. तर पूर्वीच्या काळामध्ये महाराज महिला थोड्याशा मागे होत्या. पूर्वीच्या काळात महिलांना जाती माहित होती. पूर्वीच्या काळात महिलांना पाटावराटा माहित होता. पूर्वीच्या काळामध्ये महिलांना अनेक चूल माहित होती. पण आता जसे जसे दिवस आले महाराज, पूर्वीच्या काळामध्ये पहाटेला वासुदेव यायचा. वासुदेव, वासुदेव माहिती ना तुम्हाला? पूर्वीच्या काळामध्ये पहिल्यांदा वासुदेव घरी आला की आपली बाई जात्यावर दळलेलं जे काही दळण आहे तो वासुदेव म्हणायचा. उजळून आलं आबाळ रामाच्या पारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, 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 गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. दान पावलं, 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 वासुदेवाचं दान पावलं, वासुदेवाचं दान पावलं, वासुदेवाचं दान पावलं, वासुदेवाचं दान पावलं. पूर्वीच्या काळामध्ये महिला जात्यावर दळण द्यायच्या, वासुदेवाला ते दळण त्या ठिकाणी टाकायच्या, वासुदेवाला भिक्षा द्यायच्या. पूर्वीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये फार फरक झाला बरं. आता आमच्या महिलांना जाती माहित नाही. मी सिंधुदुर्गला कीर्तनाला गेले होते. कीर्तन वगैरे आटोपलं. एक बाई माझ्याकडे सुशिक्षित होती, शर्ट पॅन्ट घातलेली होती, बॉयकट केलेली होती. 1,00,000-1.5 लाख तरी पेमेंट असेल. मला म्हणली, ताई मला तुमचं कीर्तन फार आवडतं, मी युट्यूबला नेहमी ऐकते, टीव्हीला नेहमी बघते. ताई 5 मिनिटाच्या अंतरावर माझं घर आहे, ताई प्लीज चला ना माझ्या घरी. चहा पाणी दूध कॉफी वगैरे काय थंड वगैरे काय घ्यायचं घ्या. आम्ही गेलो त्यांच्या घरी. काय घेणार ताई तुम्ही? म्हटलं आम्ही चहाच घेतो. तिनं चहा केला आणि मग तिनं मला विचारलं, ताई म्हणे काय तुम्ही कीर्तनामध्ये जातं 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 जे काही करत होतात व्हॉट इज जातं, व्हॉट इज जातं. तिला म्हटलं तुला जातं माहित नाही का? नाही. मी युट्यूबला सर्च केलं, स्क्रीनशॉट मारला, झूम केलं आणि तिला सांगितलं पूर्वीच्या काळामध्ये महिला या जात्यावर बसून दळण दळायच्या, याला जातं म्हणतात. ती म्हणे इट इज जातं, इट इज जातं, याला जातं म्हणतात, याला जातं म्हणतात. ताई इट इज जातं, इट इज जातं, याला जातं म्हणतात, याला जातं म्हणतात. ती म्हणे ताई म्हणे काय याच्यावर कुठून बसावं लागतो? जात्यावर. तिला म्हणलं बाई त्याच्यावर नाही बसावं लागत, त्याच्या शेजारी बसावं लागतं, त्याच्यात दळण टाकावं लागतं आणि ते दळावं लागतं. पण पूर्वीच्या काळामधल्या महिलांमध्ये नातामध्ये बदल आहे. पूर्वीच्या काळामध्ये महिला जात्यावर दळण दळता सुंदर गाणं म्हणायच्या. आई आई करीते आई कुणीच होईना. क्या बात आहे. आई आई करीते आई कुणीच होईना. माझ्या आईची कसर शेजनारीला येईना. माझ्या आईची कसर शेजनारीला येईना. आई आई करीते खडी साखरेचा खडा. आई आई करीते खडी साखरेचा खडा.
जगतामध्ये आईसारखं प्रेम करणारं कुणी दैवत नाही. किती प्रेम लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. वाहे माऊलीचे चित, वाहे माऊलीचे चित, वाहे माऊलीचे चित, वाहे माऊलीचे चित. हे ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाते. या जगतामध्ये या विश्वामध्ये आई आणि लेकरासारखं प्रेम नाही मायबापांना. आई आणि लेकराचं एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे. किती प्रेम आहे महाराज. आई लेकरावर नितांत प्रेम करते, लेकरू सुद्धा आईवर नितांत प्रेम करते. पण परमात्मा म्हणजे आई, भक्त म्हणजे परमात्म्याची लेकर. पण शब्द असा आहे महाराज, काय लक्षात घ्या ठाणेकर मंडळी. अरे आई लेकरावर मरेपर्यंत प्रेम करते, आई लेकरावर मरेपर्यंत प्रेम करते, पण लेकरू मात्र आईवरती मरेपर्यंत प्रेम करेन हे मात्र सांगता येणार. लेकराचं लई प्रेम आहे महाराज. आई माझं दप्तर, आई माझी पाटी, आई माझं पुस्तक, आई माझा मोबाईल, आई माझं चार्जर, आई माझं लॅपटॉप, आई माझी गाडी, आई माझी चाबी, आई माझी टिफिन, आई माझी ड्युटी, आई माझं हे, आई माझं ते. आई 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 करतो कुठपर्यंत ठाणेकर, कुठपर्यंत? हा, लग्न होईपर्यंत. तुमच्याकडं पण असंच आहे का? बाई बाई, मी म्हटलं 250 किलोमीटरचा एवढ्या लांबून प्रवास करून आले, ठाण्याला काहीतरी वेगळं असेल. गावागावाच्या पद्धती महाराज. कोणत्या गावाला कसं, कोणत्या गावाला कसं, कोणत्या गावाला कसं. आमच्या गावाला मेल्यानंतर माणसं जातात, तुमच्याकडे जिवंतपणे यावं कोणी परत ठाण्याला कीर्तनाला. आमचे बाळासाहेब दादा तर नेहमी कार्यक्रम देत असतात आम्हाला ठाण्यामध्ये. आता गावागावाच्या पद्धती महाराज. कोणत्या गावाला कसं, कोणत्या गावाला कसं. आमच्या गावाला जर कीर्तन असलं ना, कीर्तन सगळी मंडळी कीर्तनकार संपलं की कीर्तनकाराच्या दर्शनाला येतात आणि दर्शन घेताना पायावरती 101 रुपये ठेवतात. तुमच्या ठाण्याला किती ठेवतात? 500. क्या बात आहे अविनाश दादा, वा 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 वा. आता महाराज ड्युटीवाला परिवार आहे सगळा, नोकरीवाला हायफाय एरिया ठेवतही असते. 500 रुपये ठेवतात का ठेवलेले उचलून घेऊन जातात? हा, तुमचा विषय सोडा हो, तुमच्या खिशात नेहमी पैसे. पण आमचं महिला मंडळ म्हणेल, बाई ताई आम्हाला तर काय माहित नव्हतं दर्शनाचे पैसे लागतात. आम्ही तर कसं बस ड्युटीवरून आलो, कसं बस आवरलं, स्वयंपाक केला, पप्याला जीव घातलं, पप्याच्या बापाला जीव घातलं का उपाशीच येईल कीर्तनाला. कसं बस आवरलं आणि कीर्तनाला येऊन बसलो. ताई आमचं पैशाचं पाकिट घरी राहून गेलं ताई, आम्ही तर काय पैसे आणले नाही. महिला मंडळ तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. महिला मंडळ तुम्ही जर पैसे आणले नसतील तर मी गळ्यातली पोत सुद्धा घेते बरं का, कानातली सुद्धा घेते. वाढायचा तुमचा बीपी. विनोदाचा भाग आहे महाराज. आता कोणत्या गावाला कसं, कोणत्या गावाला कसं. कर्नाटकात कीर्तनाला गेलो होतो आता 9 तारखेला. तेलंगणाचं कीर्तन झालं की दुसऱ्या दिवशी गेलो. कीर्तन वगैरे आटोपलं. नेमकं दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम आम्हाला जॉईंट होता भोकरदनला, औरंगाबादच्या जवळ. मग आम्ही रात्री तिथं मुक्काम केला. आणि मुक्काम केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती आजी, आता तिकडची भाषा वेगळी, कन्नडी भाषा, ती आजी आम्हाला विचारायला आली, ताई तुम्हाला काही हवं का, असं तसं. फॅन लावलेला होता, वरती सोय होती, छान रूम होती, सगळे आम्ही 4-5 जण होतो. म्हणे ताई, म्हणे काय, कर्नाटकातली आजी म्हणे, ताई म्हणे काय तुम्हाला थोडी दमकोंडी देऊ का म्हणे. दमकोंडी. माझा तर बीपीच वाढला.
म्हटलं आई जगू द्या ना अजून थोडे दिवस, कशाला माझा दम कोणतात म्हटलं, कशाला दमकोंडी पाहिजे मला. अहो ताई लागल तुम्हाला, घ्या ना थोडी दमकोंडी. अहो द्या, मी लगेच आणून देते तुम्हाला दमकोंडी. म्हणलं आजी तुमच्या पाया पडते, तुम्ही इथून जा, मला काहीच दमकोंडी नको म्हटलं, तुम्ही प्लीज इथून जा. आजीबाई निघून गेल्या. म्हणे नाही लागत का म्हटलं, अजिबात लागत नाही. आजीबाई निघून गेल्या. 1-1.5 तास झाला, फॅन जोराचा चालू होता. नेमकं पावसाचं वातावरण होतं, गार वारा सुटला आणि थंडी वाजायला लागली. थंडी वाजायला लागली ना आठवण कशाची आली? गोधडीची आठवण आली, गोधडीची. बरं पांघराला काहीच नव्हतं, आजीबाई तर आधी रावण्या करून निघून गेली होते. पांघराला काहीच नव्हतं, गोधडीची आठवण आली. आता आमच्या मुली होत्या. म्हटलं दीदी जा आणि खालून आजीकडून गोधडी घेऊन ये. दीदी गेली, आजीचा दरवाजा. काय झालं माय? म्हणे आजी आमच्या ताई म्हटल्या का त्यांना पांघरायला गोधडी पाहिजे. मी कवा तर ना ताईला म्हणत होते दमकोंडी देऊ का, दमकोंडी देऊ का, ताई तर नाही म्हणल्या. म्हणजे तिकडं गोधडीला काय म्हणतात? दमकोंडी. म्हणजे गावागावाचा भागाभागाचा एवढा फरक असतो महाराज. तसं एकदा जर का याचं लग्न झालं का जो आई 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 करत होता ना, तो बाई 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 करायला लागतो. मी माझ्या मनाने सांगणार नाही, त्याला शास्त्रामध्ये आधार आहे. आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे। माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहू मान रे, औरत को बहू मान रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे। साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहू मान रे, हिजड़ों को बहू मान रे, आई रे बेईमान दुनिया, आई 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 रे। आई आणि लेकरामध्ये किती प्रेम असलं तरी कधी काळी कसं तरी केव्हा तरी ते कमी होतं. पण परमात्मा आणि भक्त यांच्यामधलं प्रेम मात्र कमी होत नाही, ते वाढत जातं वाढत जातं. मग हे उदाहरण, ही उपमा, हे दाखला इथं बसत नाही. म्हटले चला मग किती प्रेम. तुकोबाराई सांगतात एवढं प्रेम म्हटले किती. म्हटले पती आणि पत्नीमध्ये जेवढं प्रेम असतं का म्हटले ते एवढं. भगवान परमात्मा म्हणजे आमचा पती आणि आम्ही म्हणजे भगवंताची पत्नी. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी, रात्रंदिवस मज पाहिजे जवळी, क्षण त्या निराळी नगमे घडी. आम्हाला आमच्या देवाशिवाय क्षणभर सुद्धा करमत नाही, आम्ही आमच्या देवाशिवाय क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. पती आणि पत्नीचं किती प्रेम आहे ऐका. ठाणेकर मंडळी ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका. पती आणि पत्नीमध्ये किती प्रेम आहे. एकदा जर का त्या पत्नीनं पतीच्या नावचं कुंकू कपाळाला लावलं, गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं, भांगामध्ये कुंकू भरला, पायामध्ये जोडवी घातली, पतीच्या घरामध्ये प्रवेश केला. तिचं जगणं म्हणजे पती, तिचं अस्तित्व म्हणजे पती, तिचं काळीच म्हणजे पती. जगडायचं पतीसाठी, पतीच्या घरच्यांसाठी, राब राब राबते, हाडाची काढ, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, सगळं काही करते तिच्या पतीसाठी. हात तिचा आहे बांगड्या, पतीच्या नावच्या कपाळ, तिचं आहे कुंकू, पतीच्या नावचं गळा, तिचं आहे मंगळसूत्र, पतीच्या नावचं पाय, तिच्या जोडवी, पतीच्या नावची उदर, तिचं लेकरं, पतीच्या नावचे. एवढा मोठा त्याग करते आपल्या पतीसाठी. म्हणून आपण आपल्या पत्नीला जीव लावला पाहिजे, आपण आपल्या पत्नीला सांभाळलं पाहिजे. पण तुम्ही म्हणाल ताई एका बाजूला आमची आई आहे आणि एका बाजूला आमची पत्नी आहे, एका बाजूला ती आहे जिने आम्हाला जन्माला घातलं आणि एका बाजूला ती आहे जी आमच्यासाठी जन्माला आली आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे, कुणाचं ऐकलं पाहिजे, कुणाच्या म्हणण्याप्रमाणे चाललं पाहिजे. दोघींचं ऐका. आईची करा उपासना, नीट ऐका बरं का. आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, जीवनात दूर ठेवा व्यसना, आनंद येईल आपल्या जीवना, आनंद येईल आपल्या जीवना. एवढं तत्व जरी आपण जीवनात सांभाळलं ना तरी आपल्या आनंदी आनंद जीवनात झाल्याशिवाय राहणार
राहणार नाही महाराज. म्हणून आपण आपल्या पत्नीला जीव लावला पाहिजे. नुसते कीर्तन ऐकू नका, स्त्रीचा सन्मान करा. यत्र नारी असतो पूज्यते रमणते तत्र दैवता. ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो त्या ठिकाणी सर्व देवता नांदायला येतात. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए भीष्म शुक हनुमान. मोठमोठ्यांना जन्म देणारी ती जगद्धात्री आहे महाराज. ज्याला स्त्री कळाली तो महान झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली राजमाता जिजाऊचे शिवबा झाले. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली माझ्या मुक्ताईचे ज्ञानदेव झाले. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली ठाणेकर. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली ना सीतेचा राम झाला. म्हणून स्त्री कळाली पाहिजे, म्हणून स्त्री समजली पाहिजे. आणि पती आणि पत्नीमध्ये नितांत प्रेम आहे, नितांत प्रेम आहे. पण आता ऐका बरं का, नवरा बायको मध्ये किती प्रेम असलं तरी कधी काळी कुठतरी केव्हा तरी कसे तरी दोघांमध्ये वाद होतात, भांडणं होतात. कधी कधी डिवोर्स पर्यंत प्रकरण जातं. लग्नाच्या आधी साखरपुडा होतो. साखरपुड्यामध्ये तो तिला मोबाईल गिफ्ट करतो. तुमच्या ठाण्याला करतात का ठाणेकर? साखरपुड्यात मोबाईल मोबाईल. पहिल्या काळामध्ये 500चा, नंतर 1000, नंतर 5000, नंतर 10,000, 15,000, 20,000, आता लाखापर्यंत मजल गेली महाराज. लग्नाच्या आधी तो तिला मोबाईल गिफ्ट करतो. हिनं फक्त इकडून मिस कॉल द्यायचा, फोन तिकडून येणार. हिनं फक्त इकडून मिस कॉल द्यायचा, बॅलन्स तिकडून येणार. मग लग्नाच्या आधी 2-2, 3-3, 4-4 तास ज्याला ज्याला जसा जसा वेळ मिळेल तसं तसं ते बोलतात. लग्नाच्या आधी तो तिला म्हणतो तू माझा चांद, तू माझी चांदणी आणि तू माझी चंद्रमुखी. कधी वाक्य अंडरलाईन करा बरं का. कधी कधी लग्नाच्या आधी, लग्नाच्या आधी म्हणतो तू माझा चांद, तू माझी चांदणी, तू माझी चंद्रमुखी. लग्न झालं 6 महिन्यानं म्हणतो सूर्यमुखी. आणि 2 पोरं झाले, 1 किलोमीटर वरून जरी लांबून येताना दिसली तरी म्हणतो आली ज्वालामुखी. आता स्फोट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे लग्नाच्या आधी चंद्रमुखी, 6 महिन्यानं सूर्यमुखी, 2 पोरं झाले की ज्वालामुखी. संपला विषय. नवरा बायकोचं भांडण कशावरूनही होतं. नवरा बायको मध्ये कशावरूनही वाद होता, तो कशावरूनही भांडण. एक शेतकरी आपल्या शेतातून आलं, बायकोला म्हणे जरा प्यायला पाणी दे. पाणी दे म्हटल्यानंतर ती आपली किचन मध्ये गेली. तिनं पाण्याचा ग्लास भरला, पण तिनं विचार केला आता पाणी द्यायचं, जरा वेळानं चहा द्यायचा. ती जरा हुशार होती, छान होती, चॅप्टर होती. कुठली होती? मनोरमा नगरची होती. ती म्हणली जरा वेळानं चहा द्यायचा, आता पाणी द्यायचं. दोन्ही सोबतच नाही. तिनं चहा ठेवला. चहा ठेवला आणि याला वाटलं एवढा वेळ का झाला, पाणी आला म्हणून यानं खाडकन तिच्या, क्या बात आहे बाळासाहेब दादा, काय टायमिंग मारली. अनुभव बिनुभव नाही ना. अशी खाडकन काना माग मारली. ट्रे गेला, बशी गेली, सगळंच गेला. ती म्हणली का हो मला मारलं, एवढा वेळ लागतो का म्हटले पाणी आणायला. अहो मी तुमच्यासाठी चहा ठेवत होते आणि तुम्ही मला मारलं. अहो तुमच्यासाठी आई बाप भाऊ बहीण काका काकू मामा मावश्या सगळ्यांचा त्याग केला. तुमच्या घरात आले, राब राब राबते, हाडाची काढ, रक्ताचं पाणी सगळं काही करते तुमच्यासाठी. तुम्ही मला मारलं. जरा लोकांचे नवरे जाऊन बघा ना, किती हौशीन, किती चांगले. 500 रुपयाची साडी मागितली का 1000 रुपयाची नवरा घेऊन देतो. 2 तोळ्याचा नेकलेस मागितला की 4 तोळ्याचा करून देतो. मनोरमा नगरचं महिला मंडळ करून देता का? इथंच कबूल करून घ्या. लग्नात मैत्रिणी म्हणत होत्या तुला खूप हँडसम नवरा मिळाला आणि हा बिगर चंद्राचा मसोबा माझ्या नशिबात पडला. असा कुठं नवरा असतो का? इतकी रडती, तेवढ्यावर थांबली नाही. बेडरूम मध्ये गेली, साड्या काढल्या, बॅग खोलली, बॅग मध्ये साड्या टाकल्या, त्याच्या समोर बॅग आपटली. त्याला सांगितलं मैं मायके चले जाऊंगी तुम देखते रहियो. नाही थांबायचं म्हटलं आपल्याला. आता याला माहित होतं ही जर माहेरी गेली तर संध्याकाळीच भाकरीची पंचायत झाल्याशिवाय राहणार नाही. अगं ऐक ना, मी का तुला खरंच मारलं का? मग प्रेमानं मारलं, प्रेमानं. ती म्हणे असं कधी कोणी प्रेम करतं का? लोक प्रेमानं साडी घेतात, गजरा घेतात, आवडीची वस्तू आणतात, दागिना करतात. तुम्ही प्रेमानं मारलं? हा म्हटलं माझी प्रेम करायची पद्धतच वेगळी. हुशार होता हा. कुठला? मनोरमा नगरचा. क्या बात आहे मारा. हुशार होता चॅप्टर. अगं म्हटलं माझी प्रेम करायची पद्धतच वेगळी. मी ज्याच्यावर प्रेम करतो का त्याला मारत असतो म्हटले. म्हणजे तुम्ही ज्याच्यावर जेवढं जास्त प्रेम करता त्याला तेवढं जास्त मारतो. हो, जेवढं जास्त प्रेम करतो तेवढं जास्त मारतो. ती पण मनोरमा नगरचीच होती ना. तिनं काय केलं, त्याच्या खाडकन इकडूनही मारली, इकडूनही मारली. त्यांना असाच गाल धरला. तो म्हणला का ग मारलं. ती म्हणली तुम्हाला काही डोकं, तुम्हाला काही अक्कल? अहो तुमचं तरी माझ्यावर सिंगल प्रेम आहे, पण माझं तुमच्यावर. हुशार होती ना ती. पती पत्नी मध्ये वाद व्हायला कारण लागत नाही. नवरा बायको मधलं प्रेम तरी एकेकाळी कमी होईल, पण भगवान परमात्माने भक्त यांच्यामधलं प्रेम मात्र कमी नाही होते, वाढत जातं, वाढत जातं. ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, चक्रवर्ती सम्राट चैतन्याचा जिवाळा,
माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे तेही प्राणापरवते. आवडते जे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती किंबहुना आवडे निरुपम. ज्याला कुठलं उदाहरणच देता येत नाही, दाखलाच देता येत नाही, इतकं निरुपम प्रेम आहे. बरं प्रेम 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 म्हणजे काय? व्हॉट इज लव्ह? प्रेमाची डेफिनेशन काय? प्रेमाची व्याख्या काय? प्रेम सांगता येत नाही, प्रेम दाखवता येत नाही, प्रेम हे केलं जातं. समोरच्या व्यक्तीवर आपलं किती प्रेम आहे त्याला शब्दात सांगून जमणार नाही. त्याच्यासाठी आपण किती करतो ते महत्वाचं आहे. मग तुकोबाराय तो परमात्मा भक्तांसाठी काय करतो तुकोबाराय सांगतात. काय करतो ते नका विचारू, काही करत नाही ते विचारा अभंगाच्या पहिल्या चरणात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु, पडे देह भाव पूर्वी वासना, पडे देह भाव पूर्वी वासना, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु, पडे देह भाव पूर्वी वासना, पडे देह भाव पूर्वी वासना. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु, होय गुरु, होय गुरु. तुकोबाराय या ठिकाणी वर्णन करताना तुकोबाराय सांगतात माझा परमात्मा कधी कधी भक्तासाठी देव होतो, तर कधी कधी गुरु सुद्धा होतो. कुरुक्षेत्रासारख्या रणभूमीवर योगेश्वर परमात्म्याने अर्जुनाचा रथ नेला. अर्जुनाने समोर दृष्टी कटाक्ष टाकला. समोर कोण द्रोणाचार्य, समोर कोण भीष्माचार्य, समोर कोण रथी महारथी चुलत भाऊ नातेवाईक अपतेष्ट परिवार. अर्जुनाने मनामध्ये विचार केला आणि अर्जुनातला हातातला धनुष्यबाण खाली पडला आणि अर्जुनाने देवाला सांगितलं, भगवंता मला राज्य नको, मला विजय नको, मला युद्ध सुद्धा नको, मला काहीच नको. न कांक्षी विजयम कृष्णनाचे राज्य सुखाणीच. देवा मला युद्धही नको, सुखही नको, राज्यही नको. अशा वेळेला अर्जुनाचा भ्रम निराश होण्यासाठी माझ्या परमतत्वाच्या मुखरविंदातून जो काही उपदेश बाहेर पडला त्या उपदेशाला आपण म्हणतो श्रीमद भगवद्गीता. अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशनी श्रीराजे, संसारा एवढे थोरो जे फेडिले जगाचे, वत्साची निओरसे दुबते होय गोरदेसे, झाले पांडवाचे निमिसे जगत उद्धरण. अर्जुनामुळे संपूर्ण जगताचा उद्धार झाला. गीता संस्कृत मध्ये होती, तुम्हा जड जीवांना कळत नव्हती, म्हणून माऊलींनी तिचं मराठीमध्ये रूपांतर केलं. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, प्रकट केली, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, प्रकट केली, ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, ब्रह्मानंद लहरी
देव झाले यात नवल नाही, गुरु झाले यात नवल नाही. माझ्या देवानं देव होऊन सुद्धा खूप काही कार्य केलं. ज्योतिबाच्या रूपानं प्रकट होऊन अनेक भक्तांचं रक्षण केलं, अनेक दृष्टांचा संहार केला, साक्षात जगदंबा मातेचं रक्षण केलं. माझा परमात्मा देव होऊन सुद्धा किती कार्य करतो. माई बापांनो, सांगेन मी तुम्हाला. प्रेमासाठी परमात्मा तुकोबारांच्या फाटक्या घोंगडीवर बसतात. प्रेमासाठी परमात्मा चोखोबाच्या पत्नीचं बाळणपण करतात. प्रेमासाठी परमात्मा गोरोबा काकाचं मेलेलं मूल परत आणून देतात. प्रेमासाठी परमात्मा सुदामजीचे पोहे खातात. मीराबाईसाठी विषाचा प्याला घेतात. सखुबाईसाठी स्वतःला बांधून घेतात. कान्होपात्र वेशीची मुलगी असून तिला आपल्यामध्ये सामावून घेतात. नाथ बाबाच्या प्रपंचामध्ये 36 वर्ष पाणी भरण्याचं कार्य करतात. आणि शबरीची उष्टी बोरं सुद्धा खातात. शबरीनं दररोज रस्ता झाडावा, फुलं टाकावी, सडा टाकावा, फळं गोळा करावी आणि एकच वाट भगवंताची बघावी, प्रभूची बघावी आणि मनामध्ये एकच म्हणावं, मेरे झोपड़ी के भागाज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भागाज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भागान खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भागान खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे, आएंगे राम आएंगे. थोड़ा सा आवाज वाढवा. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे, आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाओगे. दीप जला के दिवाली में मनाऊंगी. दीप जला के दिवाली में मनाओगे. मेरे कर्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बागान खुल 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 जाएंगे राम आएंगे. देवाला आवडतो भाव महाराज, देवाला आवडतं प्रेम. भाव का भुका हूँ मैं, भाव ही बस सार है. भाव से बजले मुझे, भव से बेड़ा पार है. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति एर पत्र पुष्प फळ. हे भजावयामी स केवळ वाचून यामुचाला गणेश फळ भक्ती तत्व. आम्हाला का देव प्रसन्न होत नाही, आम्हाला का देव प्राप्त होत नाही, आमची का देव मदत करत नाही? कारण आहे महाराज, आम्ही देवाची तशी भक्ती करत नाही ना. आमच्या भक्तीमध्ये सकामता आहे, संतांच्या भक्तीमध्ये निष्कामता आहे. संतांनी मागण्याच्या अपेक्षेने कधी भक्ती केली नाही, मागण्याची अपेक्षाच केली नाही महाराज. संत सांगतात, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिरे दिग त्याचे. तुकोबारा हात पसरण्याचा धिक्कार करतात, त्यांना ते आवडत नाही महाराज. काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाण तसो आम्हाला आवडत नाही म्हणतात मागायला. आमचं कसं आहे महाराज, आम्हाला एक देव प्रसन्न झालं नाही का चाललो दुसऱ्या देवाकडे. सोमवारी शंकराच्या मंदिरात, मंगळवारी जगदंबा माता, बुधवारी पांडुरंगाच्या मंदिरात, गुरुवारी दत्ताच्या मंदिरात, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी जय बजरंग बली तोड़ दी दुश्मन की नदी भर दी हमारी झोली. शनिवार गेला, रविवार आला, साऱ्यांगाला भंडारा मोकळा. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी हो वारी
सोमवाग्या प्रेम नगरा वारी वाग्या सोमवाग्या प्रेम नगरा वाग्या सोमवाग्या प्रेम नगरा वारी वाग्या सोमवाग्या प्रेम नगरा सावधवाणी भजनी लागा ते बकरा काही वारी याळकोट याळकोट सदानंदाचा आणि वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी 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 काही लोकांची भक्ती एवढी विचित्र असते महाराज काय सांगा आपले एक ठाण्याचं पंढरपूरला गेलं पंढरपूरला तुम्ही जात असाल ना आळंदी ते पंढरपूरला गेला पांडुरंगाच्या मंदिरात बसला रडायला लागला मित्राने विचारलं काय झालं रडायला म्हटले दोनदा पंढरपूरला आलो दोनदा ठाण्याचं महिला मंडळ पण अजून पांडुरंग प्रसन्न झाला नाही म्हटले किती वेळा आता 2 वेळेमध्ये पांडुरंग प्रसन्नाला पांडुरंग काय याचा घरचा गडी का मित्र म्हणले येडच दिसतंय घरी जाय म्हणले गणपतीची भक्ती कर मित्र म्हणले याची थोडी गंमतच करू हे घरी आले ना पांडुरंगाची मूर्ती देवऱ्यातून काढली गणपतीचीच ठेवली सकाळ संध्याकाळ गणपतीची पूजा सकाळ संध्याकाळ गणपतीला नैवेद्य सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची आता यानं गणपतीला नैवेद्य केला मोदक आणि तेवढ्यात दरवाज्यात उंदीराला उंदराने एक मोदक पळवला उंदरानं मोदक पळवाला आणि या मनसंध्याला घरामध्ये यायला एकच टाइम झाला याचं नावच होतं मनसंध्या याला यायला एकच टाइम झाला आता याला म्हटलं खरा देव गणपती नाही म्हटले खरा देव ज्या गणपतीला आपल्या मोदकाचं रक्षण करता येत नाही तो कधी देव असतो का म्हटले खरा देव गणपती नाही खरा देव उंदीर आहे म्हटले उंदीर गणपतीच्या पुढून कोणी नेलं नाही वैद्य उंदरानं खरा देव उंदीर यानं गणपती बाजूला केला उंदीरच देवावर बसवला सकाळ संध्याकाळ उंदराची पूजा सकाळ संध्याकाळ उंदराला नैवेद्य सकाळ संध्याकाळ उंदराची आरती ठाणेकर तुम्हाला येते का उंदराची आरती महिला मंडळ येते का उंदराची आरती येते नाही ना ऐकायची का तुम्हाला मला येते ऐकायची का ग्रामस्थ मंडळी कार्यकर्ते मंडळी कमिटी मंडळी आवाजाकडे लक्ष द्या पाकिटामध्ये एक्स्ट्रा 1000 रुपये भरा उंदराची आरती ऐका जय देव जय उंदीर मामा 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 जय देव एवढीच ती मला पुढे नाही येत बाय 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 अख्खं कीर्तन नाही मन लावून ऐकलं एवढं उंदराची आरती ऐकत होत्या जसं घरी गेल्यावर करायची इथं तर आपलं चुकत ना मग जे ऐकायच ते ऐकत नाही जे ऐकायला नको ते ऐकल्याशिवाय राहत नाही याला वाटलं खरा देव उंदीर आहे ना उंदीर बसवला देवर तेवढ्या दरवाजात मांजराला मांजराची उंदराची नजर झाली उंदीर म्हणलं नको बाई किती खायला घातलं आणि किती पूजा केली मॅडम आल्या मॅडम आता गटको का मटको केल्याशिवाय राहणार नाही मांजराला पहिलं उंदीर बुंगाट हे म्हणले खरा देव मांजर ये ना मांजर बसवली देवाऱ्यावर दरवाजामध्ये कुत्रा आलं कुत्र्याची मांजराची नजर झाली मांजरही घाबरलं हे म्हणले खरा देव कुत्रे माणसाचा स्वभाव विचित्र असावं पण जगात स्वभावाला औषध नाही संत महात्मे वर्णन करतात आधी होती दासी पटराणी केले तिसी तिचे हिंडाने राहीना मूळ स्वभाव जाईना तिचे हिंडाने राहीना मूळ स्वभाव जाईना हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना आधी होता बाग्या दैव योग्य झाला बाग्या दैव योग्य झाला बाग्या त्याच येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना त्याच येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना आता येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना आता या मनसंध्याला वाटलं खरा देव कुत्र्यानं कुत्र बसवलं देवावर याच्या बायकोनं सकाळी केल्या गरम गरम भाकरी पहिली भाकर उचलली चुलीला लावली कुत्र्यानं पहिली भाकर कुत्र्याला राग आला कुत्र्यानं झडप घातली हिला राग आला हिनं चुलीतलं
जळतं लाकूड काढलं आणि कुत्र्याला फेकून मारलं. हिला कुत्र्याला लाकूड फेकून मारायला आणि या मनसंध्याला घरामध्ये यायला एकच टाइम झाला. हे म्हणले कसला कुत्रा देव, खरा देव तर माझी बायको आहे म्हणला. यानं कुत्रा बाजूला केला, मनसंध्यानं बायकोच देवावर येऊ बसवले. सकाळ संध्याकाळ बायकोची पूजा, सकाळ संध्याकाळ बायकोला नैवेद्य, सकाळ संध्याकाळ बायकोची आरती. जय देव जय देव जय माझी. तुम्ही नाही करत का ठाणेकर? बायकोची आरती आरती, जय देव जय माझी बायको. आणि तू जे जे सांगशील ते ते मी. तेव्हा सगळ्याची पाठ आहे. ती झाली देवी ना झाला तिचा भोप्या. एका देवाची भक्ती करा, एका देवाला शरण जा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने बिना जीवा सुकणो है, तेने बिना जीवा सुकणो है. एरती माई के दुखाची जनीती, एरती माई के दुखाची जनीती. तेने बिना जीवा सुखलो है, तेने बिना जीवा सुखलो है. एरती माई का दुःखाची जनाते, एरती माई का दुःखाची जनाते. मग तुकोबरा असा तो परमात्मा भक्तांसाठी नेमकं करतो काय? भक्तांकडे जर प्रेम असेल, भाव असेल, भक्ती असेल तर तो परमात्मा काय करतो ते नका विचारू. म्हटले काय करत नाही ते विचारा. भक्तांसाठी सर्व इच्छा पूर्ण करतो, नवल नाही. अंतकाळाच्या वेळी आपल्यामध्ये सामावतो, नवल नाही. भक्तासाठी भक्ताची बायको झाला. बायको बायको म्हणून देवानं वासना सुद्धा पूर्ण केली. अभंगाच्या दुसऱ्या चरणा. पडे देह भाव पुरवी वासना, पडे देह भाव पुरवी वासना, पडे देह भाव पुरवी वासना, पडे देह भाव पुरवी वासना. पडे देह भाव पूर्वी वासना, पडे देह भाव पूर्वी वासना, पडे देह भाव पूर्वी वासना, पडे देह भाव पूर्वी वासना. अतिथ्यापणा पाशी न्यावे, अतिथ्यापणा पाशी न्यावे, अतिथ्यापणा पाशी न्यावे, अतिथ्यापणा पाशी न्यावे. पडे देह भाव पुरवी वासना, पडे देह भाव पुरवी वासना, पडे देह भाव पुरवी वासना, पडे देह भाव पुरवी वासना. पडे देह भाव पूर्वी वासना, पडे देह भाव पूर्वी वासना, पडे देह भाव पूर्वी वासना, पडे देह भाव पूर्वी वासना. वासना वासना. अजून काय करतो म्हटले? भक्ताच्या मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो, प्रत्येक संकटातून सोडवतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते. भगवान परमात्मा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, प्रत्येक संकटातून सोडवतो. योग जाणतो, क्षेम जातो, हाताला धरून रस्ता दाखवण्याचं कार्य करतो. त्यासाठी कशाची गरज? ईश्वराच्या चिंतनाची. कसं करायचं? सगळ्यांनी प्रेमाने आदराने आपले दोन्ही हात वरती करा. सगळ्यांनी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, अलीकडे बसलेले, पलीकडे बसलेले, पाठीमागे बसलेले, सर्वांनी अगदी प्रेमाने आपले दोन्ही हात वरती करा. पण एकदा असंही घडायला पाहिजे होतं बरं का. आपले बाळासाहेब दादा एकदा पखवाज, एकदा टाळ आणि एकदा यांच्या टाळ्या. पाहू कुणाचा आवाज मोठा येतो. हा, एकदा पखवाज. तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात, काय गोड टाळ्या वाजवा. तुकोबा राय, तुम्ही आतापर्यंत आम्हाला हे सांगितलं ते सांगितलं, परमात्मा हे करतो ते करतो ते करतो ते करतो, पण तुमच्या बोलण्यावर आम्ही कशावरून विश्वास ठेवावा? तुकोबा राय सांगता, तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर आपल्याकडे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विद्या, 64 कला आहे. त्या सगळ्यांना जाऊन तुम्ही विचारा.
वेद अनंत बोलला अर्थ तुकाची साधला विठोबासे शरण जावे निज निष्ठा नाम गावे 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाचे हेत विठोबासे शरण जावे निज निष्ठा नाम गावे चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराणे हरसी गाती वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कला या सगळ्यांनी सांगितलं की ईश्वराचं चिंतन करा ईश्वराची भक्ती करा ईश्वराचं भजन करा पण आम्हाला आमची ग्रंथ संपदा खूप सांगते पण आम्ही मात्र ऐकायला तयार नाही ते सांगायला तयार आहे आमची ग्रंथ संपदा ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी तुकोबरांचा गाथा एवढे श्रेष्ठ आहे महाराज ते आम्हाला जगवणारे ग्रंथ आहे ते आम्हाला वाचवणारे ग्रंथ आहे आमच्या ग्रंथांचा अभ्यास अमेरिकेत होतो लंडन मध्ये होतो पॅरिस मध्ये होतो बाहेरच्या देशात होतो पण ज्या देशामध्ये त्यांची निर्मिती झाली त्या देशाला मात्र त्याचं महत्व कळत नाही माईबापांना अरे आजही लाखो समाज माझ्या तुकोबरांच्या गाथ्यावर पोट भरतोय माहिती ना तुम्हाला आजही लाखो समाज माझ्या ज्ञानोबरांच्या एका ओवीवरती पोट भरतोय आमच्यासारखी कीर्तनकार मंडळी आज कोण 50 लाखाच्या गाडीत कोण 1 कोटीच्या गाडीत कोण 50,000 घेतय तर कोण लाख रुपये घेतय कीर्तनाची पाकिट कीर्तनाची देणगी माझ्या ज्ञानोबराय तुकोबरांचे उपकार आहेत महाराज माझ्या ज्ञानोबराय तुकोबरांचे उपकार आहे त्यांच्या ग्रंथांचे उपकार आहे त्यांनी जर गाथा तेव्हा तयारच केला नसता तर आज आम्ही कशावर बोललो असतो महाराज आज तुकोबरांच्या एका अभंगावर कितीतरी समाज पोट भरतोय हे ग्रंथांचे उपकार आहे हनुमान चालीसा फार श्रेष्ठ आहे तुकोबरांचा गाथा फार श्रेष्ठ आहे ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी फार श्रेष्ठ आहे भगवत गीता फार श्रेष्ठ आहे भागवत फार श्रेष्ठ आहे रामायण फार श्रेष्ठ आहे आम्ही लॉकडाऊन मध्ये आमच्या पोरांच्या आता दिवसभर मोबाईल 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 दिला ठाणेकर पण वाटलं नाही कधी कुणाला एखाद्या दिवशी पोराच्या हातात हरिपाठ द्यावा हनुमान चालीसा द्यावी गीता द्यावी भागवत द्यावं वाटलं नाही कुणाला आमची पोरं फक्त गेम 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 टिकटॉक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला माहिती का अरे शॉर्ट व्हिडिओ बाहेरून देशातून आता सद्यस्थितीला इतके घाणघाण येतात की मोठ्या माणसांना सुद्धा ते बघायची किळस वाटते अशी आमची लहान लेकरं बघतात आमच्या लेकरांच्या बाल मनावर काय परिवर्तन होत असेल हा विचार प्रत्येक मायबापान केला पाहिजे काय त्यांच्या अंतःकरणात उतरत असेल आणि काय ते कृतीतून उतरवणार म्हणून आज छोट्या छोट्या लेकरांवरती सुद्धा अन्याय अत्याचार होत आहे फक्त मोबाईलचे दुष्परिणाम आहे महाराज आज छोटी छोटी बालकं सुद्धा सुरक्षित नाही फक्त मोबाईलमुळे म्हणून आम्हाला कधी कळणार हे आम्हाला कधी कळणार अरे आमची पोरं एवढी विचित्र झालीत काय सांगावं शाळेमध्ये शिक्षक म्हणले पोरांनो सांगा 90+90 किती साहेब शाळेमध्ये साहेब म्हणले 90+90 किती एक वर्ग पटकन उभा राहिले सर मी सांगू का म्हटले हो 90+90 म्हणजे अख्खी क्वार्टर सर म्हणे याचा पटकन सत्कार करा शाळेमध्ये साहेब परीक्षणासाठी गेले एका मुलाला उभं केलं म्हटले उभा राहा सांग म्हटले लंका कोणी झाली पोराच्या मांडा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ते म्हटले सर म्हटले काय जेव्हा लंका जळाली तेव्हा मी शाळेतच आलो नव्हतो दुसऱ्याला उभं केलं उठ म्हटले लंका कुठे झाली ते म्हटले सर माझ्याने सांगितलं शाळा सुटली की डायरेक्ट घरी यायचं जाळा पोळाच्या भानगडीत पडायचं नाही आपल्याला नाही माहिती म्हटले लंका कोणी जाळली काय चाललंय सर फुकटचा पगार फुकटची खिचडी फुकटचं गणवेशन फुकटचं सगळं अहो एवढे संस्कार असेच संस्कार करतात का मुलांना एवढा सोपा प्रश्न विचारला येत नाही म्हटले मुलांना काय झालं म्हटले सर अहो एवढा सोपा प्रश्न विचारला येत नाही सर म्हटले साहेब एवढी बडबड करू नका छातीला हात लावून सांगतो तुम्हाला माझे विद्यार्थी एवढे शिस्तप्रिय आहे का माझ्या विद्यार्थ्यांपैकी लंका कोणीच जाळलेली नाही कोण म्हणे ठाणेकर कोण म्हणे शिक्षक साहेब म्हणे बरोबर वरमाईच अशी तर वराडाला नाव ठेवून काय उपयोग साहेब जसे गेले तसं सरपंच साहेबांचं ऑफिसच गाठलं सरपंच साहेब म्हटले का इकडेच ग्रामपंचायतीमध्ये गुटखा खाऊन थुंकू नका जरा जेडीपीच्या शाळेत जाऊन बघा अहो पोरांना काही कळत नाही सरांना काही येत नाही फुकटचा पगार फुकटची खिचडी फुकटचं गणवेशन फुकटचं सगळं सरपंच म्हणे झालं काय अहो एवढा सोपा प्रश्न विचारला मुलांना येत नाही विचारलं काय लंका कोणी झाली सरपंच म्हणे एवढंच ना जरा बसा पाणी वगैरे प्या रिलॅक्स व्हा जरा नाश्ता करा त्याचं कारण आहे म्हटले काय अहो मुला इथला अल्लान गावात झाल्या 2 पार्ट्या मुला इथला अल्लान गावात झाल्या 2 पार्ट्या पोरांनाही प्रश्न पडला असेल नेमकी लंका ह्या पार्टीने जाळली का कोण म्हणे कोण कोण सरपंच साहेब म्हणले बरोबर आहे प्रथम नागरिकच अशी बाकीच्यांना नाव ठेवून काय उपयोग साहेब डायरेक्ट गेले जेडीपीच्या अध्यक्षांचं ऑफिसच गाठलं अध्यक्ष साहेब
आमके आमके शाळेची ग्रँड बंद करा. म्हटले झालं काय? अहो एवढा सोपा प्रश्न विचारला येत नाही. म्हटलं विचारलं काय? लंका कोणी झाली? झडपीचे अध्यक्ष म्हणे एवढंच ना. एखाद्या हॉटेलला जाऊ, जेवण बिवणं करू, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला कोरा कागद देतो, त्या गावामध्ये ज्यांच्यावर संशय आहे त्यांची नाव वरती लिहा, खाली तुमची सही करा, आपण पोलिसांकडून तपास करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू. कोणावर? लंका जाणाऱ्यावर. लंकेचा एवढा मोठा घोळ तर रामायणाचा आणि महाभारताचा किती होईल महाराज. म्हणून आम्ही आमच्या लेकरांना शिकवलं पाहिजे, हो दिलं पाहिजे. आमची लेकरं या ग्रंथाने वाचतील बरं का. वाचतील तर वाचतील महाराज, नाही वाचणार तर नाही वाचणार. म्हणून हे ग्रंथ आमच्या लेकरांनी वाचली पाहिजे, अंगीकृत केली पाहिजे. आदर्श ग्रंथ आहे. राजमाता जिजाऊनं राज्य छत्रपती घडवले याच ग्रंथाच्या आधारावर. रामाच्या, भीमाच्या, अभिमन्यूच्या, शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या. माझा राजा घडला. अरे माझा राजा देव नव्हता, पण आज मंदिरातला देव माझ्या राजामुळे सुरक्षित आहे. हे माझ्या राजांचे उपकार आहे महाराज. राजे जर नसते तर नसते अंगणातली तुळस नसते, मंदिराला कळस नसते राहिल्या, मुलीबाळी नसते राहिले, कुंकू कपाळी. अरे म्हणून अभिमान असं म्हणावं वाटतं. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि छत्रपती शिवाय शोभा नाही महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. हे माझ्या राजांचे उपकार आहे. स्वराज्यासाठी जगावं कसं राज्य छत्रपती शिकवतात, स्वराज्यासाठी मरावं कसं राज्य संभाजी शिकवतात. आजही महाराष्ट्राच्या मातीचा ढेकूळ पाण्यावरती टाकला ना ठाणेकर, तरी त्या पाण्यावरती येणारा रक्ताचा तबंग संभाजीच्या रक्ताचा असेल. इतकं रक्त संभाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्यासाठी सांडलंय माईबापांनो. आज आपण इथं सुरक्षित कीर्तन ऐकतोय ना, हे माझ्या संभाजी राजाच्या बलिदानाचं पुण्य आहे महाराज. त्यांनी जर त्यावेळेस बलिदान दिलं नसतं, 40 दिवस हाल हाल करून त्या औरंगजेबाने माझ्या संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं, त्यांनी तिथं बलिदान दिलं. म्हणून आपण आज इथं सुरक्षित कीर्तन ऐकतोय. नाहीतर आपल्याला सुद्धा म्हणावं असं लागलं असतं, जहापणा हम थोड़ा सा कीर्तन करना चाहते हैं, इजाजत है. इजाजत असती तर झालं असतं, आणि नसती मिळाली तर मग त्यांच्यासारखंच राहावं लागलं असतं. म्हणून विचार करा, हे सगळे त्यांचे उपकार महाराज. माझा राजा कसा होता सांगेन मी तुम्हाला. गिरीशी खरी किरीता परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तुम्ही राहता करता शिवाजी राजा, उगवला तारा तुम्ही राहता करता शिवाजी राजा. उगवला तारा तुम्ही राहता शिवाजी राजा, उगवला तारा तुम्ही राहता शिवाजी राजा. गिरीशी खरी किरीता परी, गिरीशी खरी किरीता परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तुम्ही राहता करता शिवाजी राजा, उगवला तारा तुम्ही राहता करता शिवाजी राजा. उगवला तारा तुम्ही राहता करता शिवाजी राजा, उगवला तारा तुम्ही राहता करता शिवाजी राजा. युगायुगाचा गडद अंधार, युगायुगाचा गडद अंधार, यवनाचा करी करी सरदार, हर हर करी तरीक पारी, हर हर करी तरीक पारी, उदळल्या राजाच्या फौजा, उदळल्या राजाच्या फौजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. उगवला तारा तुम्ही राहता करता शिवाजी राजा, उगवला तारा तुम्ही राहता करता शिवाजी राजा. उगवला तारा तुम्ही राहता करता शिवाजी राजा, उगवला तारा तुम्ही राहता करता शिवाजी राजा, शिवाजी राजा करता शिवाजी राजा. म्हणून आम्ही आमच्या लेकरांवरती चांगले संस्कार केले पाहिजे, आणि हे संस्कार या ग्रंथांच्या माध्यमातून मिळतात. तुकोबाराय अभंगाचे शेवटचे चरण.